बरं, निलेश भोसले, यावरती मला तुमची प्रतिक्रिया अतिशय महत्वाची वाटते यावेळेला, कारण घराणेशाहीचा मुद्दाच खोडून टाकावा. कारण प्रत्येक राजकीय पक्षामध्ये कुठे ना कुठे ती घराणेशाही असल्याचं आपल्याला पाहायला मिळतं. मग एकमेकांवरती आग पाखड करताना त्याचा सारासार विचार प्रत्येक पक्षानं करायला हवा का, निलेशजी? सुप्रियाताई राजकारणामध्ये काय काल आल्या आणि त्यांना पक्षाचं काहीतरी पद दिलं अशातला भाग नाही. बरं, इथून मागे जेवढी पदं दिली आम्ही सगळी अजितदादा पवार यांनाच दिली होती. उपमुख्यमंत्री 5 वेळा झाले, ते कोणा जीवर झाले? सन्माननीय शरद पवार साहेबांच्या जीवर झाले. तर हे जर सेना भाजपची लोक असं बोलत असतील तर मला त्यांना विचारायचंय की हे गोपीनाथ मुंडेंची मुलगी राजकारणात, त्याला तुम्ही काय म्हणणार? प्रमोद महाजनांची मुलगी राजकारणामध्ये, त्याला काय म्हणणार? इतर अनेक नेत्यांची नावं घेता येतील, त्यांच्या सगळ्यांची मुलं मुली राजकारणामध्ये, त्याला काय म्हणणार? बघा, आम्ही नेहमी एक गोष्ट बोलतो, जर एखाद्यामध्ये गुणवत्ता असेल, समाजामध्ये काम करण्याची इच्छा असेल आणि तो जर आपलं संपूर्ण आयुष्य समर्पित करत असेल तर त्याला घराणेशाहीत फक्त तेवढंच नाव द्यायचं आणि त्याच्या पूर्ण गुणवत्तेवरती पाणी टाकून द्यायचं हे अनुचित ठरेल, ते उचित ठरणार नाही. आपण देखील जर सगळ्या राजकीय पक्षांचा अभ्यास केला तर आपल्याला एक गोष्ट लक्षात येईल की जे काँग्रेस राष्ट्रवादीचे कार्यकर्ते आहेत किंवा त्यांचे मुलं जर राजकारणामध्ये आले असतील तर त्यांची सामाजिक पार्श्वभूमी आहे. जर आपण आज आमच्याकडे पाहिलं, अनिल देशमुख साहेबांचा मुलगा असेल, तिकडे कटोल मधून इलेक्शन लढतोय, तो आज आलाय का? जसं आम्ही युवक मध्ये काम करतो, मला 10-15 वर्षापासून आम्हाला माहिती की तोही कार्यकर्ता तिकडे काम करतोय. आज त्याला घराणेशाही बोलून त्याला मागच्या त्यांनी 15-20 वर्षाचे पक्षाला, समाजाला आणि त्या विभागाला दिले, त्याच्यावर संपूर्ण पाणी फिरून टाकायचं का आपण? तर हे अनुचित ठरेल. लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.